आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। खऱ्या अर्थाने या सृष्टीच्या पाठीवरती असणारा रामायण असेल, महाभारत असेल, ही जी ग्रंथ परंपरा आहे, ही ग्रंथ परंपरा समाजाला तारणारी आहे। आता इथलंच उदाहरण देतो महाराज, इथं बसलेला प्रत्येकजण एवढा पुण्यवान आहे की तुमच्या पुण्याची महती शब्दांमध्ये कधीच व्यक्त होणार नाही, कारण या पुण्यवान मातीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे। कारण चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नाही, तर जोपर्यंत रामायण हा महास्वर महाकळस ग्रंथ आपल्या जवळ आहे तोपर्यंत हे चंद्र सूर्य आहेत। अहो वेद असेल, शास्त्र असेल, पुराण असेल, ह्या प्रत्येकाला खऱ्या अर्थानं मार्ग दाखवणारा नव्हे तर मी असं म्हणेल, आता यासाठीच मी स्वतः एक पुस्तक मधल्या काळामध्ये प्रकाशित केलं, रामायण सूत्र जगण्याचे। रामायण हा जगाच्या पाठीवरचा असा ग्रंथ आहे का या ग्रंथामध्ये वर्तमान जीवन कसं जगावं याचा प्रत्येक पावलावरचं खऱ्या अर्थानं विश्वात्मक नव्हे तर विश्वसाधर्म्याचं सगळ्यात मोठं वैचारिक व्यासपीठ आहे। पण शोकांतिका अशी आहे महाराज की खऱ्या अर्थानं एवढे मोठमोठे सप्ताह करत असताना एकीकडे नास्तिकवादी मात्र रामायण महाभारतासारख्या ग्रंथांना सुद्धा थोतांड म्हणून मोकळे होतात। आमच्या शिक्षणपत्ती सुद्धा काही दोष आहेत। आता इथं सगळी छोटी छोटी लेकरं बसलीत म्हणून तुमचे 10 मिनिटं या विषयावर घेतो। नेमका आज वेद आणि शास्त्रांचा अभ्यास इतर देशांनी आपल्या केला, नव्हे तर रामायण महाभारत सारख्या ग्रंथांचा इतर देशांनी अभ्यास केला। आमची तुकोबारांची गाथा असेल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास इतर देशांनी केला आणि खऱ्या अर्थानं त्यावरती त्यांनी अभ्यास करून त्यांच्या देशामध्ये एक संस्कारांची नवी चळवळ सुरू केली। पण आमच्याकडे शोकांतिका ही आहे की तुकोबारांची गाथा असेल, रामायण असेल, हे फक्त एकादशीच्या दिवशी बाहेर येतात, अन्यथा मात्र आमच्या मुलांसमोर ते वाचले जात नाहीत। आमचे शिक्षण पद्धती सुद्धा एवढी खालच्या थराला गेली आहे महाराज। स्वतः शिक्षक असून सांगतो भारतीय शिक्षण पद्धती आज मला मान्य नाही। कारण आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आता ह्या सगळ्या मुलांना सध्या आपण समाजामध्ये प्रत्येकजण दोष देतो, तरुण वर्ग कीर्तनाला येत नाही, तरुण वर्ग अध्यात्माकडे येत नाही आणि तरुणाईला अध्यात्माचा ओढा नाही। हात जोडून विनंती मी तुम्हाला करतो, या तरुणाईला दोष देणं आता बंद करा। ही तरुणाईची चुकच मुळात नाही आहे, कारण असं मला एक तरी पुस्तक तुम्ही दाखवा ज्या पुस्तकामध्ये धडा आहे ज्ञानेश्वरी द मॅनेजमेंट गुरु। एका तरी पुस्तकामध्ये मला धडा दाखवा तुकोबारांची गाथा द मॅनेजमेंट गुरु। एका तरी पुस्तकामध्ये मला दाखला दाखवा किंवा धडा दाखवा रामायण सूत्र जगण्याचे, आणि एका तरी पुस्तकामध्ये मला धडा दाखवा महाभारत सार जगण्याचे। आमचे खऱ्या अर्थानं धर्मग्रंथ एवढे मोठे आहेत, ज्ञान संपन्न आहेत, मॅनेजमेंटचे सगळ्यात मोठे ग्रंथ असून सुद्धा आज आमच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा जर समावेश होत नसेल तर अध्यात्माची गोडी आमच्या मुलांना लागणार कशी, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी शिक्षण व्यवस्थेला दोष यासाठी देतोय आणि खऱ्या अर्थानं या तरुणाईचं समर्थन यासाठी करतोय। इथं बसलेल्या छोट्या छोट्या बाळांना आता मला प्रश्नांचं उत्तर द्या। मी तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की मला सांगा, विमानाचा शोध कुणी लावला? राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला। किती साली लावला? 1905 साली राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला। मी जर म्हटलं हे उत्तर चुकीचं आहे, जर विमानाचा शोध एका मराठी माणसानं लावला नव्हे तर आमच्या धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे की हा शोध आमच्या देशात आमच्या धर्मग्रंथामध्ये आमच्या भगवंतापर्यंत आणि संत परंपरेने लावला, तर उत्तर चूक की बरोबर? चूक। कारण तुम्हाला MPSC असून नाही तर UPSCचा 1 मार्क दिला जाणार नाही। तिथं उत्तर काय येईल? राईट बंधू। 17 डिसेंबर 1905 साली राईट बंधूंनी हा विमानाचा शोध लावला। आता दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न मला सांगा, होडीचा शोध कुणी लावला? होडीचा शोध जर आता आपण म्हटलं की आपल्या अध्यात्म ग्रंथामध्ये आहे तर उत्तर येईल 0, चूक, मार्क मिळतील 0। कारण त्याचं उत्तर जे लिहायचं असेल ते उत्तर असं असेल की फ्रान्समधल्या लवेंटोनं हा शोध लावला। तिसरा प्रश्न असा आहे, ग्रहमालेचा शोध कुणी लावला असा प्रश्न जर विचारला तर ग्रहमालेचा शोध अलीकडचा आहे असं सांगितलं जाईल। पण आम्ही जर म्हटलं की आमच्या धर्मशास्त्रानुसार उल्लेख येतो तर उत्तर असेल चूक, कारण 0 मार्क दिले जातील। मग मला सांगा, मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये जर अध्यात्माला धरून वैचारिक व्यासपीठ निर्माण होणार नसेल तर ही लेकरं आणि ही तरुणाई अध्यात्म क्षेत्राकडे येईल का? आणि त्या तरुणाईला दोष देण्यात काही अर्थ आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा। अहो विमानाचा शोध जर कुणी लावलं तर आमच्याकडे सांगितलं जातं विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला। पण ज्या दिवशी आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये छापून येईल ना की विमानाचा शोध खऱ्या अर्थानं रामायणामध्ये आम्हाला पहिल्यांदा पाहावयास मिळतो, ज्यावेळी सीता मातेचं रावणानं अपहरण केलं त्याजवळ होतं ते पुष्पक विमान। त्या पुष्पक विमानाच्या संहितेनुसार भरद्वाज ऋषींनी
खऱ्या अर्थानं 2000 ओवींचं आणि 100 खंडांचं एक महाकाव्य लिखाण केलं, जे फक्त विमान निर्मिती शास्त्रावर होतं. आणि याच विमान निर्मिती शास्त्राचा अभ्यास एका मराठी माणसानं केला, ज्याचं नाव होतं शिवजी बापूजी तळपदे. या माणसानं या विमानशास्त्राचा अभ्यास केला आणि पहिलं विमान बनवलं, जे विमान 1895 साली मुंबईतील जुहू चौपाटीवर पहिल्यांदा उडवण्यात आलं. आणि विशेष म्हणजे ते विमान हे मानवरहित होतं. आणि जर तुम्हाला पुरावाच हवा असेल तर या ज्यावेळेस जुहू चौपाटीवरती हे मानवरहित विमान उडवलं गेलं, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यावेळेचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि बडोद्याचे संस्थानिक गायकवाड त्या ठिकाणी स्वतः हजर होते. आणि ज्यावेळेस हे यशस्वी उड्डाण झालं, त्यावेळेस शिवजी बापूजी तळपदेंनी जमलेल्या जनसमुदायासमोर सांगितलं की असे अनेक विमानं मी तयार करू शकतो, पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. उभ्या असणाऱ्या प्रत्येकाने मोकळ्या हाताने दान द्यायला सुरुवात केली, पण ती गोष्ट तेवढीशी पुरी पडणारी नव्हती. आणि इथंच इंग्रजांनी डाव साधला आणि इंग्रजांची रयाली ब्रदर्स ही कंपनी शिवजी बापूजी तळपदेंकडे आली आणि त्यांच्याकडे ते ड्रॉइंग मागितलं. शिवजी बापूजी तळपदेंना सांगितलं की या विमानासाठी येणारा सगळा खर्च हा आम्ही स्वतः करू आणि आपण एकत्र येऊन ही विमान निर्मिती सुरू करू. आणि याच रयाली ब्रदरनं शिवजी बापूजी तळपदे यांच्याकडून हीच सगळी कागदपत्र घेतली आणि रयाली ब्रदर लंडनला गेली. आणि हा करार मात्र विसरून गेली. आणि तिथून ते राईट बंधूंकडे आलं. पाहता पाहता राईट बंधूंनी त्यात थोडेसे बदल केले आणि कॅलिफोर्नियामध्ये पहिल्यांदा त्याचं उडान त्यांनी केलं. नव्हे तर 120 फुटा उंचीवर जाऊन हे विमान पहिल्यांदा खाली कोसळलं. आज त्याच्यामध्ये अनेक बदल झाले, पण राईट बंधूंनी ते स्वतःच्या नावावर पेटंट करून घेतलं. ज्या दिवशी आमच्या पाठ्यपुस्तकात येईल की विमानाचा शोध रामायणामध्ये पाहायला येतो, त्यानंतर त्याचा शिवजी बापूजी तळपदेंनी पहिलं विमान बनवलं, ज्याचं नाव होतं मारुती सखा. काही जोपर्यंत ते हयात होते त्यांच्या घरी ते विमान होतं. नंतर मॉडर्नमध्ये विलेपार्ले या ठिकाणी ते मॉडर्न प्रदर्शनासुद्धा भरवण्यात आलं. आजही त्यातले काही अवशेष आणि काही माहिती ही हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडे उपलब्ध आहे. पण जोपर्यंत पाठ्यपुस्तकामध्ये हा संदर्भ येणार नाही, तोपर्यंत आमची मुलं एकच सांगतील 1905 साली राईड बंधूंनी शोध लावला. आमचं अध्यात्म जर आमच्याच मुलांना आम्ही समजून सांगणार नसू, तर आमच्या मुलांनी अध्यात्माची गोडी लागावी ही अपेक्षा तरी आम्ही का धरावी. अहो, होडीचा शोध मला सांगा, प्रभू रामचंद्रांनी ज्या शरयू नदी पार केली, त्यावेळेस केवटानं ज्यामधून पार केलं ते काय होतं? होडी. म्हणजे रामायणामध्ये होडी होती, पण आता जर मुलांनी लिहिलं की रामायणामध्ये होडीचा उल्लेख येतो, मार्क मिळतील 0. कारण त्याचं पेटंट हे फ्रान्समधल्या लोबेंटो नावाच्या एका शास्त्रज्ञावर आहे. त्या काळात पेटंटची सुविधा उपलब्ध नव्हती, पेटंटची सुविधा आज होती. होडीचा शोध लागला गेला. पण ज्या दिवशी आमच्या पाठ्यपुस्तकात येईल होडीचा शोध रामायणामध्ये पाहायला मिळतो, पण त्यानंतरच्या काळामध्ये पेटंटची सुविधा उपलब्ध नसल्यानं नंतरच्या काळात फ्रान्समधल्या लोबेंटोनं हे स्वतःच्या नावावर पेटंट मिळवलं. आमच्या मुलांना रामायणही कळेल, आमच्या मुलांना अध्यात्मही कळेल आणि वैचारिक पार्श्वभूमीसुद्धा मिळेल. आता मला सांगा, जहाज निर्मितीचं शास्त्र आपण अलीकडचं म्हणतो, आजही गरुड पुराण उचकून पहा. गरुड पुराणामध्ये एक शब्द वारंवार येतो, तो म्हणजे नौवहन. नौवहन हाच शब्दाचा पुढे संस्कृतमधून अपभ्रंश झाला आणि नौसेना अस्तित्वात आली. म्हणजे जहाजाचा सुद्धा उल्लेख हा अलीकडचा आहे. अहो, याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं, निर्वात पोकळीची जी संकल्पना आहे ना महाराज, ही संकल्पना आपण अलीकडच्या काळातली म्हणतो. पण रामायणामधला एक प्रसंग आहे, ज्यावेळी अंजनी पुत्र हनुमंतरायांचा जन्म झाला आणि भगवान परमात्म्याचा जन्म होताच त्यांना सूर्याला गिळावं ही इच्छा निर्माण झाली. सूर्याकडे त्यांनी पाहिलं आणि सूर्याकडे झेप घेतली आणि पाहता पाहता सूर्यदेवतेने टाकलेल्या अस्त्रामुळं हनुमंतराया बेशुद्ध पडले, असं आम्ही अनेक वेळा प्रत्येक ग्रंथामध्ये वाचलं. अनेकांनी याला थोतांडसुद्धा म्हटलं महाराज. पण लक्षात घ्या, त्या काळाच्या नंतर आज ज्यावेळेस आपण विज्ञानशास्त्र अभ्यासतो ना, हनुमंतरायांचं नाव म्हणजे मारुती. मारुती म्हणजे मरुत आणि मरुत म्हणजे वारा. जो क्षणात कुठेही आणि कसाही पोचू शकतो तो म्हणजे वारा. हेच तत्व हनुमंतरायांकडे होतं. आणि ज्यावेळेस पृथ्वी हा जो ग्रह आहे, या पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर मध्ये एक निर्वात पोकळी आहे, जिथं गुरुत्वाकर्षण नसतं, नव्हे तिथं वाराही जाऊ शकत नाही, तिथं मानवाला बेशुद्ध येते. हे अलीकडच्या काळात आम्हाला सांगितलं, पण आज रामायणानं ते हजारो वर्षापूर्वी निर्वात पोकळीची संकल्पना मांडली. याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं, सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड. आता सोनोग्राफीचा शोध कुठं लागला तर ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये लागला. शोणित पेशींचा शोध कोणी लागला तर 1786 साली रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञानं शोध लावला. त्याच्या नावावर पेटंट आहे असं म्हटलं जातं. पण खऱ्या अर्थानं माझ्या महावैष्णवमाऊली ज्ञानोबरायांनी शुक्र शोणिताचा बांधा मिळता पाचांचा सांधा वायुतत्व दशदा एकच झाले. शोध कधी लावलाय?
ग्रहमालेचा शोध अलीकडचा सांगितला जातो, पण ग्रहांमध्ये इंगळ म्हणती तया मंगळ ग्रहमालेचा शोध लागला कधी? अणुरेणूचा शोध अलीकडचा सांगितला जातो, पण अणुरेणू तोकडा तुका आकाशा एवढा शोध लागला कधी? अहो याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर बायबल हा ग्रंथ असा सांगतो की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी स्थिर आहे. कोपर्निकसनं मात्र ज्ञानोबारायांच्या ओवीवर ठाम राहिला आणि त्याने सांगितलं सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्या भोवती फिरते. कोपर्निकसचा अनन्वित छळ करण्यात आला, पण तो मात्र ठाम राहिला. हा शोध अलीकडच्या काळातला, पण ज्ञानोबारायांनी केव्हा सांगितलं? जैसे सूर्य अस्ताचे चालणे, म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस जैसे न चालता सूर्याचे चालणे, म्हणजे माझ्या ज्ञानेश्वरीनं असेल, रामायण असेल, महाभारत असेल, प्रत्येक ग्रंथानं आम्हाला विज्ञानिष्ठपणे शोध दिले, पण आमच्या मुलांपर्यंत ते पोचलेच नाही. अहो याही पुढं जाऊन सांगतो, संत परंपरेच्याही पुढं आलो तर मला सांगा, मोबाईलचा शोध, फोनचा शोध कोणी लावला? ब्रॅहन गेलने. हा शोध लावला अलीकडच्या काळामध्ये. मग अलीकडच्या काळात जर हा शोध लागला असेल, 1600च्या कालखंडामध्ये बांधलेला रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी बोललेलं, कारण मोबाईल फोनमध्ये सगळ्यात मोठं जर काही असेल तर तो अल्ट्रासाऊंड, पण खाली बोललेलं वरती सिंहासनापर्यंत ऐकू जातं कसं? तिथं कोणती टेक्नॉलॉजी आहे? अहो याची टेक्नॉलॉजी आम्हाला भगवद्गीतेत सापडते. आमच्या धर्माच्या प्रत्येक ग्रंथाला आणि प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे. अगदी पुढं जाऊन जर सांगायचं झालं, धर्मातलं विज्ञान जर मांडायचं झालं, कुंकू, मला सांगा कुंकू हे कपाळावर का लावलं जातं? टिकली आपण लावत होतो बरोबर ना, आता सगळीकडे टिकली आली. मला सांगा जुनी आजी आपल्या घरात कुंकू लावत होती, पण ज्या काळात जुनी आजी आमची कुंकू लावत होती त्या काळात घरात तिला कितीही त्रास झाला तरी ती आपल्या सासू-सासऱ्यांना, कुटुंबातल्या कुणालाही उलटं बोलत नव्हती. पण आताच्या काळात आमची नवीन आलेली सुनबाईला एक शब्द जरी पटला नाही तर ती उलटं बोलून जाते. पण तिची चूक आहे का? तिला 10 मिनिटानंतर लगेच समजतं मी असं बोलायला नको होतं, पण त्या क्षणाला तिचं कंट्रोल राहत नाही, ती हायपर होते आणि बोलून जाते. मग याचं नेमकं कारण काय? खऱ्या अर्थानं त्यासाठी कुंकू का लावलं गेलं पाहिजे? मला माहिती आहे हे विषय तर मांडावेत की नाही, पण आज गरज आहे महाराज. आता एका मुलीनं मला कॉलेजमध्ये सेमिनारला प्रश्न विचारला होता की महाराज तुम्ही सांगता कुंकू लावलं पाहिजे, पण याचं कारण काय? कुंकू का लावायचं? इथं बसलेल्या कोणत्याही आजीनं विचारावं किंवा आजीला माहीत असेल तर सांगावं. आजीला विचारलं तर आजी सांगते पूर्वंपार चालत आलंय. आम्हाला विचारलं आम्ही सांगतो धर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे. पण आज आमची मुलगी विज्ञानिष्ठ होतीये, डिग्री डिप्लोमा करते, विज्ञानासोबत चालतीये, आणि तिला जर आम्ही विज्ञानिष्ठ कारण देणार नसू तर ती धर्मावर विश्वास ठेवेल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग कुंकू कपाळावर का लावलं जातं? याचं कारण असं आहे, भगवान परमात्म्यानं तुमच्या माझ्या आईला सगळ्यात मोठा आशीर्वाद दिलाय, तो म्हणजे मासिक चक्र. या काळामध्ये शरीरातले हार्मोन चेंज होतात आणि बॉडी हायपर होते. अशा काळामध्ये शरीरामध्ये संयम साधणारा एकमेव घटक कार्य करतो, त्याचं नाव म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि हा घटक जो रक्तभिसरणासाठी उत्तम कार्य करतो हा फक्त कुंकवात आढळतो. म्हणून कुंकू लावलं जातं, ते कपाळावरच लावलं जातं, कारण शरीरामधले हार्मोन्स नियंत्रित राहावे ही त्यामागची सगळ्यात मोठी भूमिका असते. पण हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही, आम्ही सांगितलं नाही, म्हणून आमचा धर्म आम्हाला समजला नाही. आता जोडवं दुसऱ्याच बोटात का घातलं जातं? इतर बोटांमध्ये का घातलं जात नाही? धर्मशास्त्र सांगतं लग्नाच्या दिवशी, त्या लग्नाच्या दिवशीच आधी 2 दिवस घातलं जातं का? नाही. लग्नानंतर 2 दिवसांनी घातलं जातं का? नाही. लग्नाच्या दिवशीच घातलं जातं. आणि ते दुसऱ्याच बोटात का घातलं जातं याचं कारण असं आहे. आता जुने जाणते आजी आजोबा या ठिकाणी बसलेले आहेत. बाबा जर नळ भरले, आपल्याकडे म्हटलं जातं नळ भरले, तर आपण अंगठा दाबतो, अंगठ्याला तांबं किंवा चांदी वापरतो. त्याचप्रमाणे तुमच्या माझ्या आईच्या अंगठ्या शेजारच्या दुसऱ्या बोटाचा थेट संबंध, उद्या कोणत्याही MD डॉक्टरला जाऊन भेटा, डॉक्टर सांगतील दुसऱ्या बोटाचा थेट संबंध हा गर्भाशयाशी असतो. लग्नानंतर गर्भधारणेचं काम अत्यंत व्यवस्थित व्हावं त्यासाठी चांदी ही उत्तम रक्तसुचालक आहे, म्हणून ती दुसऱ्या बोटातच घातली जाते. आणि खऱ्या अर्थानं आमच्याकडं लिव्ह इन रिलेशनसारखी संस्कृती नाही, म्हणून ते लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, लग्नाच्या दिवशीच घातलं जातं. जोपर्यंत हे शास्त्र आणि आमच्या धर्मातलं विज्ञान आमच्या तरुणाईला कळणार नाही तोपर्यंत तरुणाई ती आत्मसात करणार नाही. आणि जोपर्यंत ती तरुणाई आत्मसात करणार नाही तोपर्यंत वैचारिक आणि संस्कारक्षम पद्धतीने उद्याचा विवेकानंदांच्या स्वप्नातला महासत्ता होणारा भारत घडणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. विठ्ठल